₹2000 त्यांनी देतात पर 1 अवरला. हां, 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 हां. 2000, 3000 असं असतंय. मग ते टॉपिक्स वरती असतंय तेवढं. हं. ओके. आता हा एक केला ना. तुम्ही तर कस्टम कॅप्शन हे ऍक्च्युली इथं घालायचं नसतंय. कारण काय असतंय, इथं आपण लिंक वगैरे शेअर करतो आम्ही. आता घाटला पुढच्या पुढं मी हां, तुम्हाला सांगत जातो. इथं काय घालायचं असतंय काय नाही इथं हे. इथं हां. लिंक्स वगैरे करायचं असतंय. आता फक्त एकच पेज झालंय का तुमचं? हां, ते त्याच्यावरतीच मी प्रॅक्टिस करत होतो. ओके. आता हे झालं ना, हे तुम्ही पब्लिश करायचं असं. ते 3 कंटेनर घेत होतो ना, तिथं माझा जरा खूप मला मेहनत करावी लागली. मला चालतं डोकं चालतं. चालवावं लागले. मग नंतर मग ते मी हे बघा. शोधून काढलं मग ते हे मग बघा. आता मी साईज तिथं करेक्ट केलं होतं ह्याचा. खरं आणि खाली वर झाला. म्हणून इथे कॅप्शन मध्ये हां. घालायचं नसतं हे. ह्याच्यासाठी तुम्ही दुसरं यूज करू शकता ह्याच्यात. तुम्हाला यूज करून दाखवतो. हो. हां, तरी म्हणतो माझ्या इथे व्यवस्थित दिसत होतं ते. तुमच्या इथे असं काय दिसतंय? कुठं म्हटलं? कॅप्शन. नाही हां, ते तेच ना. तुमच्या इथे कॅप्शन वर खाली दिसत होतं ना. काल वय काय असतं माहित आहे, आता प्रत्येक ह्याचा पीसी असू दे, मोबाईल असू दे, किंवा त्याचं हे वेगळं असतंय. आता बघा, तुम्हाला मोबाईल व्हर्जनचं दाखवतो आता तुम्ही जे केला ते कसं दिसतंय. हे बघा. मोबाईल व्हर्जनचा बघा असं दिसतंय. ह्याचं हं, हं, स्क्रीन हं, रेझोल्युशन हं. ह्याचं पिक्सल वेगळं असतंय. हे कसं झालं इथं हे. मग तुम्हाला मोबाईल व्हर्जन मी नंतर शिकवतो, मोबाईल व्हर्जन मध्ये कसं करायचं. हा, ओके. हे बघा हे ओके. कसं झालं ना हे. हा, तसं सेम टू सेम होणे. आता माझ्या हं, हं. लॅपटॉपचं पिक्सल वेगळं आहे. आता तुमचं पिक्सल वेगळं असेल. ओके, साईज वेगळं असतं ह्याचं. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतंय, एकदम परफेक्ट करायला लागतंय. ओके. मग आता तुम्ही हे असं चेक करून बघितलं तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये जाऊन. प्रिव्ह्यू मध्ये एकदा जाऊन बघा, तुम्हाला असंच दिसतंय सेम. ओके. आता हं, हं, हं. ओके. आता आपल्याला हे होम पेज आहे. मग आता आपल्याला आणखीन एक पेज मी अबाउट पेज करवतो इथं. ओके. आता
आता तुम्ही होम पेज करताना काय केलेला, इथं असं होम पे इथं पेज हे केला होता इथं ऍड पेज म्हणून. आता पण आपल्याला अबाउट पेजला इथं ऍड पेज मध्येच जायला लागतंय. ओके. ऍड पेज केल्यावर इथं आता मी पेजचं नाव देतो, हे अबाउट अस. अबाउट अस म्हणून केलं, हे पब्लिश करतो आणि एकदा पब्लिश करतो. सेव्ह झाला, एडिट विथ एलिमेंट्री करतो. जरा आज नेट स्लो झालाय माझा. ओके, आता आणि मामांना आता मी सर्व्हिसेस ह्याच्यात जातो. आता तुमचं कसं हे आहे, कन्स्ट्रक्शन लाईनचं तुम्ही घेतला, मग आता इथं मी प्रोजेक्ट्स म्हणून एक करतो. ओके, इथं होम पेज अबाउट असं, नंतर प्रोजेक्ट ऑन गोईंग प्रोजेक्ट म्हणून एक अनेक पेज बिल्ड करतो. ऍड पेज करायचा. ओके. ऍड पेज करून नाही तर अबाउटच एक ऍड पेज केलेच ना, परत आणि अजून काय ऍड करताय? हे अबाउट एस तेवढंच आहे पेज आता. ओके, आता इथं होम पेज हा. आहे, अबाउट एस आहे. आता तुम्हाला अनेक आता कसं असतंय, इथं सर्व्हिसेस म्हणून असतंय. आता एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय का, हे बघा, इथं होम पेज एक आहे, अबाउट अस एक आहे, हा. नंतर प्रोजेक्ट्स आहे तिथं ऑन गोईंग प्रोजेक्ट आणि बरोबर. कम्प्लिटेड प्रोजेक्ट, हे दोन आहेत. नंतर येस. हे गॅलरी एक आहे, गॅलरीमध्ये सगळं पिक्चर्स असतात. नंतर कॉन्टॅक्टर्स. ओके, हा. मग आता आपल्याला काय करायचं कॉन्टॅक्ट. म्हणजे होम पेज आता ऑलरेडी बिल्ड केलेला आहे. आता अबाउट पेज मी फक्त हे केलो, इथं पेज थोडं रेडी केलोय, कंटेंट काय घातलो नाही आता. करेक्ट, पेज बिल्ड केलोय, कंटेंट अजून काय रेडी नाहीये इथं. नंतर आपल्याला काय करायला पाहिजे, प्रोजेक्ट सेट करतो, प्रोजेक्ट पेज, नंतर ऑन गोईंग पेज, नंतर कम्प्लिटेड पेज. हे कसं ह्याच्या आत आलंय ना, हे तुम्हाला मेन्यूज रेडी करतो ना मी, त्यावेळेला ह्याच्यात करता येते. प्रोजेक्ट हे आत घालता येते, म्हणजे इथं दिसत नाही. तर प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर असं ऑन गोईंग आणि कम्प्लिटेड करता येतं, ते तुम्हाला दाखवते तिथं. आता काय करायला पाहिजे, प्रोजेक्ट एक पेज एक. ओके, पब्लिश करतो. हा एक पेज रेडी झाला. आता मग आता आणि मला आणखीन एक पेज आहे, ऑन गोईंग प्रोजेक्ट एक आहे आणि कम्प्लिटेड प्रोजेक्ट एक आहे. हे बघा, इथं पेज आला, अबाउट अस. तुम्हाला कन्फ्युजन होतंय, हे वरती घेतो. हे होम पेज आला, अबाउट अस. ओके, नंतर हे प्रोजेक्ट्स. आता मला आणि एक ह्याच्यात कसं आहे, ऑन गोईंग प्रोजेक्ट आणि कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स. आता मी इथं हे ऑन गोईंग प्रोजेक्ट्स करतो. बरोबर. ओके, ऑन गोईंग प्रोजेक्ट्स एक पाहिजे ना आपल्याला, मग आणि ऍड पेज मध्ये जातो. हम्म. ऍड पेज मध्ये गेल्यानंतर असं ऑन गोईंग प्रोजेक्ट एक आहे आणि प्रोजेक्ट्स. ओके, नंतर हे ऑन गोईंग प्रोजेक्ट एक पाहिजे ना आपल्याला, मग आणि ऍड पेज मध्ये जातो. आणि ऍड पेज मध्ये गेल्यानंतर असं ऑन गोईंग प्रोजेक्ट एक आहे आणि प्रोजेक्ट्स.
एक प्रोजेक्ट सेट झाला. आणि तुम्ही रिपीट जावा. आता कम्प्लिटेड प्रोजेक्ट सेट पाहिजे आणि ऍड पेज. नंतर काय आहे तर कॉन्टॅक्ट अस आहे. गॅलरी सोडून सोडा, कॉन्टॅक्ट अस करूया. गॅलरी. आणि ऍड पेज मध्ये जायचं. आता हे किती झाले पेज आपल्याला? हे 1 2 3 4 5 6 पेजेस झाले. ओके, हे डिलीट करू. 6 पेजेस झाले. ओके, आता आपल्याला मेन्यू रेडी करायचा असं. आपल्याला पण असं दिसायचं आहे. आता कसं आहे, सिंगल पेज दिसतंय. आता मी याच्यावरती आता एडिट करायला गेलो. ओके, आता होम पेज आहे इथं. आता हा होम पेज आहे. आता बघा इथं आले ना, अबाउट, कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स, कॉन्टॅक्ट, होम आणि ऑन गोईंग. पण ते कम्प्लिटेड आणि ऑन गोईंग ते प्रोजेक्ट मध्ये येत होतं ना ते. प्रोजेक्ट मध्ये येत आहे. मग त्यासाठी आपलं आता कसं आहे, इथं आम्हाला होम पेज पाहिजे आहे. खरं हे मागं पुढे झालंय. ओके, दिसतंय ना, मागे पुढे झालंय. मग त्यासाठी आपल्याला आता हेडर आणि फुटर करायचं आहे. आता हे हेडर आणि फुटर. आता हे काय, आपण फक्त आज हेडर थोडं शिका. आता आपल्याला आणि जाऊन आता ह्याच्यात आपल्याला मेन्यूज नाही येत. हेडर फुटर करायला काय करायला लागतंय, तुम्ही हे बघा इथं मेन्यूज मध्ये गेला म्हणे. मग ते पेज कुठलं आपण बिल्ड केलेलं ते दाखवते तुम्हाला. ओके, हे बघा, कॉन्टॅक्ट अस, कम्प्लिटेड प्रोजेक्ट, ऑन गोईंग प्रोजेक्ट, हे सगळं. कारण ह्याच्यात का दाखविणं म्हटलं तर ते आता हे बघा, आता हे आलं मेन्यूज. मग आता आपल्याला हे मेन्यूज आहे म्हणे. एक मिनिट, सगळं सिलेक्ट करून घ्या, कुठलं पेजेस पाहिजे सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर ऍड टू मेन्यू, तेव्हा असं येतंय. ओके, तर आता आपल्याला काय पहिलं हे, आता इथं कसं दिसलं आपल्या ह्याच्यात, मागे पुढे दिसायलंय. ओके, हे बघायचं होम पेज असं दिसायलंय. तर आपल्याला
फर्स्ट हे पाहिजे आहे. मग ह्याच्यावरती क्लिक करा, असं हे जे साईन दिसतंय, मग हे क्लिक करून इथं वरती प्लेस करा. सेकंड आपल्याला अबाउट पेज पाहिजे, ओके. मग हे क्लिक करून हे वरती इथं प्लेस करा. ओके. मग नंतर सेकंड कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स, आता प्रोजेक्ट्स पाहिजे, मग प्रोजेक्ट्स थर्डला घाला. ओके. आता इथं कसं आहे, प्रोजेक्टच्या आत हे दोन आहे, कम्प्लिटेड आणि हे डन. मग आता आपल्याला हे कसं करायचं असतंय, आता हे ऑन गोईंग प्रोजेक्ट्स सिलेक्ट करा. सिलेक्ट करून हे प्रोजेक्ट्स मध्ये हे बघा, इथं साईडला एक ऑप्शन द्या, असं साईडला घ्या. साईडला घेतल्यानंतर ह्याच्या आत आलं हे. ओके. कम्प्लिटेड ह्याच्या आत हे पण आलं. प्रोजेक्टच्या आत हे दोन आले. आता हे बघा, सब आयटम हे 3 आले. आता फ्रिक्वेन्सी हे पूर्ण असंच येत आहे. मग आता आपल्याला काय करायला, मेन्यू रेडी करा. आता हे मेन्यू रेडी केलं आता आपण. मग आता मी हे कधी पण ऑटोमॅटिकली ऍड प्रायमरी मेन्यू, ऑफ मेन्यू, नंतर फुटर मेन्यू, हे असं हे सिलेक्शन करायला लागतंय. तुम्ही एकदा फोटो मारून घ्या. एक मिनिट, एक हे आलंय. नाही, याचं मिनिंग काय होतं सांगतो, एकच मिनिट आलं. घेतला. हे फोटो मारून घ्या. आता प्रायमरी मेन्यू म्हणजे काय, आता आपण एक मेन्यू रेडी करतो. आता हे मेन्यू रेडी केलो नाही, मग हे प्रायमरी मेन्यू म्हणजे तो कोण पण ओपन केल्यानंतर इमिडिएटली दिसायला पाहिजे. ऑफ कॅनवा मेन्यू म्हणलं तर, कॅनव्हास मेन्यूज म्हणलं तर, आता आपण हे ओपन करतो, आपल्याला अल्टरेशन करायला नाही, ऑफ कॅनवा मेन्यूज म्हणतो. नंतर हे फुटरला पण दिसायला पाहिजे. करेक्ट. फुटरला पण दिसायला पाहिजे. कधी पण ऑप्शन प्रायमरी, ऑफ कॅनवा आणि नंतर फुटर, हे 3 असायला पाहिजे. प्रायमरी फर्स्ट, सेकंड गॅप सोडायचा, सेकंड एक, नंतर आणि सेकंड गॅप सोडायचा, फुटर एक. हे करून नंतर आपल्याला सेव्ह करायचं. नाही, ते कॅनव्हास आणि ते फुटर मेनूचं कळालं नाही, ते टिकमार्कचं. ते तुम्हाला हे मेन्यू रेडी करून दाखवतो. हे थोडं टिकमार्क आता बघा. आता मेन्यू रेडी करून दाखवतो. हे मेन्यू आता रेडी झालाय, सेव्ह झालाय. मग आता आपल्याला हेडर पाहिजे आहे. आता पेजेस मध्ये जातो मी तसं. हे बघा, इथं होम पेज आला, इथं अबाउट पेज आहे, इथं प्रोजेक्ट्स ह्याच्या आत आहेत. हे कॉन्टॅक्ट. ओके ओके ओके. आता आपण ह्याच्यात आता प्रायमरी मेन्यू म्हणजे काय, प्रायमरीला आपल्याला हे सगळं येत आहे. होम पेज, अबाउट पेज, हे सगळं. आता कोणी ओपन केलं तर तुम्हाला म्हणजे लोकांना दिसायला पाहिजे ना, मग त्यासाठी हे आता ऑफ कॅम हे कशाला करतो, आपला मोबाईल व्हर्जन तुम्हाला शिकवतो मी नंतर. मोबाईल व्हर्जनचं हे जर असं परफेक्ट झालं की मोबाईल व्हर्जनचं दाखवतो. मोबाईल व्हर्जन मध्ये असं येत नाही, होम पेज हे तर असं येत नाही. इथे एक बटन येत आहे लास्ट. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही माझं ह्या वेबसाईटला जावा, तुम्हाला असं होम पेज हे दिसत नाही. मोबाईल मध्ये ओपन केलं की तुम्हाला राईट हँड कॉर्नरला एक बटन येते, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर हे होम पेज हे सगळं दिसतात तुम्हाला. ओके. नंतर काय आहे, फुटर म्हणून आहे इथं खाली मेन्यूला.
इथं. हे फुटर मेन्यू आहे. मग कोण आता आम्ही हेडर आणि फुटर दोन करायचे. आता मी तुम्हाला फक्त एक हेडर करायचं थोडं शिकवतो. फुटर उद्या तुम्ही बघा हे प्रॅक्टिस झाल्यावर. ओके. हेडर, ठीक आहे. हे हेडर आणि हा फुटर. हे जे ब्लॅक मध्ये दिसायला नाही जसं साईराचे एवढा हे पूर्ण भाग. हा हे हा footer. मग इथं पण त्याचे मेन्यूज असतात. हे बघा, अबाउट, होम, अबाउट, प्रोजेक्ट्स आणि कॉन्टॅक्ट. सेम पेज असतं. आता कशाला असतं आपल्याला हे हेडरला? आता इथं घातलोय बाबा आपल्याला आणि इथं कशाला घालायचं असतं हे क्वेश्चन असतं. आता काय करतात, आता काही कोण पण तो लॅपटॉप मध्ये ते ओपन करतात ना, मग त्यांनी खाली जातात, नाही तर मोबाईल मध्ये स्क्रोल करतात. स्क्रोल करून इथं खाली जातात. मग इथं काय तर चेक करत असतात. मग चेक करताना त्यांनी डायरेक्ट इथनं पण त्यांनी रिडायरेक्ट होऊ शकतात त्या पेजला. असं वरती जायची गरज लागत नाही. ओके. मग इथं कसं इथं पण त्यांनी जाऊ शकतात. हा, मोबाईल मध्ये कसं असतं, हे वरती जाते. हे आता कसं इथं दिसाले तुम्हाला, तसं मोबाईल मध्ये दिसत नाही. मग त्यासाठी आपल्याला फुटर मध्ये पण शॉर्टकट कीज इथं घालायला लागतंय. मग आता आपल्याला असं हेडर आता रेडी करायचं आहे. मग हेडर रेडी करायला काय करतो आपण, प्लगइन्स मध्ये जातो. प्लगइन्स मध्ये जाऊन ऍड न्यू प्लगइन मध्ये जातो. आता आपल्याकडे ते प्लगइन पाहिजे ना एलिमेंटरचा. मग त्यासाठी एलिमेंटर म्हणजे दरवेळी हेडरला आपल्याला प्लगइन घ्यावं लागतं का? आता तुम्ही पेज रेडी करता, आता ह्याला एकदाच आता घ्यायचं लागतंय. हेडर तुम्हाला घ्यायला लागतं. हे बघा, एलिमेंटर वेबसाईट बिल्डर, हे पेज बिल्डर केलेला. ओके. मग आता हेडर तीन पाहिजे तुम्हाला. इथे आहे बघा, हे एलिमेंटर हेडर अँड फुटर हे दोन्ही इन्स्टॉल करायला लागतं. तिथं तसं ऑप्शन देत नाही तुम्हाला एडिटिंग करायला. हे ऍक्टिव्ह केला. ते ऍक्टिव्हेट झाला. इथं ते UAE म्हणून आलं. ओके. नंतर इथं हेडर अँड फुटर इथं आलं बघा, आलं ना. मग त्यासाठी आपल्याला हे हा क्लिक करतो. हा क्लिक केल्यावर तुम्हाला ऍड न्यू करायला पाहिजे हेडर फुटर. मग ऍड केला की इथं तुम्हाला हे विचारता येते काय घालायचं. इथं नाव द्यायचं आपल्याला. आता हेडर हे नाव दिलं आपण. ओके. नंतर इथं विचार टाइप ऑफ टॅम्पलेट्स, इथं सिलेक्शन करायचा. मग इथं सिलेक्ट करायचा हेडर पाहिजे का फुटर पाहिजे. इथं बिफोर फुटर पण नाही असतंय, ते पण तुम्हाला दाखवतो. पहिला सिंपल पहिला हेडर चेक करतो, नंतर फुटर एक असतंय. आता आपल्याला हेडर एक, आता हेडर. ओके. मग आता इथं काय विचारतंय तुम्हाला, कुठं कुठं हे हेडर दिसायला पाहिजे. डिस्प्ले ऑन म्हणून आहे, म्हणजे कुठं तुम्हाला दिसायला पाहिजे ते हेडर तुम्ही तयार केला की. मग हे एंटायर वेबसाईटला पाहिजे मला. ओके. म्हणजे प्रत्येक वेबसाईट, होम पेज, अबाउट पेज, ह्याच्यात सगळ्यात आम्हाला हेडर दिसायला पाहिजे. नाही तर काही गोष्टी तुम्ही एक एक पेजला थोडं तुम्ही घालू शकता, नाही तर एक पेजला तुम्ही अनब्लॉक करू शकता. कारण कोणी अनब्लॉक करत नाही एंटायर वेबसाईट. एंटायर वेबसाईट ठेवला. आता हे युजर काय, युजर रोल. आता कसं असतंय, तुम्ही आता कुणाचं तर आता वेबसाईट, आता माझंच वेबसाईट सांगतो. मला आता भरपूर काम आहे, तरी मी तुम्हाला म्हणतो साईनाथ तुम्ही माझं वेबसाईट आणि ब्लॉगिंग ते लिहा आणि मी तुमचं युजर ते तुम्हाला तुमचं घालून देतो म्हणून. मग आता इथं काय करतो, युजर मी घालून घेतो. तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये करायचं आहे, एडिटर फक्त एडिट थोडंच करू शकता. हे काय तुम्ही पेजेस वगैरे काय तुम्ही हे करू शकता. ओके. हे थोडं तुम्हाला रोल असाइन करून देतो. जेव्हा तुम्ही वर्डप्रेस ओपन करता की ओपन केला की हे तेवढंच ओपन होते तुम्हाला, जे मी त्या ऑप्शन ओपन केलं ते.
मग त्याच्यावरती हे ऑप्शन हे होत नाही. मग आतासाठी तुम्ही हे ब्लँक सोडा. ओके. मग नंतर इथं खाली एक असतंय कस्टम हे. मग इथं पण तुम्ही हे काही करायला जाऊ नका. हे जे पुढच्या टॉपिक मध्ये येतात तर हे गरज पण नाहीये तुम्हाला. ओके. हे एवढं झाल्यावर तुम्ही इथं साईडला जाऊन पब्लिश करायला लागतंय. पब्लिश करून अपडेट. ओके. मग आता एडिट विथ एलिमेंटर. आता ते पूर्ण मेन्यूज ह्याच्यावरतीच घ्यायला लागतं आम्हाला नेव्हिगेशन मध्ये. आता हे सेम मला इथे हेडरला तवा कसं येत होतं, होम पेज येत होता. करेक्ट. इथे होम पेज आहे कारण आम्ही पेजेस डेव्हलपमेंट करत होतो. आता आपण हेडर ओपन करावं, हेडर तयार करावं. हेडर करायला हे हेडर म्हणून येत आहे. मग इथं पण सेम एलिमेंटर सकस आता आम्ही पेज कसं बिल्ड करतो तसंच करायचं असतं. आता मी इथं हा 2 भाग घेतो कारण मला इथं माझं ब्रँड यायला पाहिजे. इथं हे बघा, हे कसं आहे, इथं साईराज म्हणून मला ब्रँड यायला पाहिजे. इथे एक बटन दिलंय तो. हे बटन काय बघूया. हे पॉपअप येतं इथं बटन दाबले आणि इथं मेन्यू हे सगळं येत आहे सेम टू सेम. मग हे काय करायचं गरज नाही आपल्याला. काय सारखं सारखं तेच तेच दाखवलंय त्यांनी काय. मग हे त्यांनी तसं हे बघा इथं थोडं आता ऑलरेडी हाय इथं. मग इथं जाऊन तो आणि इथं कशाला जाईल. हा तेच की मग हे तिथं आणि सगळं कशाला द्यायची काय गरज नाही. मग ते आपल्याला काय करायचं गरज नाहीये. मग आता आपल्याला काय काय आहे इथं, एक लोगो एक यायला पाहिजे आपलं. नंतर हा एक भाग वेगळा आहे. बघा तुम्हाला हा साईराज हे एक भाग वेगळा आहे. कंटेनर बघा एक. नंतर ह्या नेव्हिगेशन म्हणतो हे पूर्ण हे 2 झाला मेन्यूज ह्याच्यात 2. नंतर इथे एक बटन आहे हा 3. ओके. आता मला काय पाहिजे असं 3 पाहिजे. मग इथं मी हे सिलेक्ट करतो. हे 4 ग्रीड मधलं घेऊ शकतो. ओके. हा घेतला. मग एक ह्याच्यातला तुम्ही डिलीट करा कुठला. हे असं होतं. म्हणून आपण काय करतो आम्ही हे इथं आणि ऍडजस्टमेंट करायचं लागतं म्हणून हे गॅपला. मग म्हणून मी काय करतो डायरेक्टली ब्लँक घेतो पहिला. ब्लँक घेऊन त्याच्या आत एक कंटेनर घेतो पहिला. हा कंटेनर घेतो. नंतर अनेक प्लसला जाऊन अनेक कंटेनर घेतो. ओके. नंतर हे आता घेतलेलं त्याला क्लिक करून ऍड न्यू कंटेनर 3 पाहिजे ना आपल्याला. मग इथं हे ऍड न्यू कंटेनर आहे. ओके. नंतर मेन इथं इकडचं हे सिलेक्शन करतो. डायरेक्शन चेंज करतो याचा असा आला. मग आता हे साईराज ह्याचा हे आहे काय हे इमेज आहे. हा इमेज इथं सिलेक्ट करून कॉपी करतो. हे एसव्हीजी फाईल मध्ये झालंय. मग त्यासाठी स्नॅपिंग हे ओपन करतो. ओके. आता इथे हेडर मध्ये काय आहे ते इमेज आहे. मग इमेज साठी आपण काय करत असतो प्लस मध्ये जाऊन इमेज कंटेनर ओढून इथे घालत असतो. हा घातलं की आता आपल्याला इमेज पाहिजे त्याच्यात ते लोगो. मग अपलोड मध्ये जाऊन हा इथं घातलो. मग नंतर काय आहे इथं मेन्यूज आहे इथे. आता आपण ऑलरेडी मेन्यूज रेडी केलं होतो. मग ते आता इथं घालायचं असलं तर काय करायचं इथं प्लस मध्ये जाऊन इथं मेन्यूज म्हणून असतं. इथं टाईप करायचं मेन्यू. हा नेव्हिगेशन मेन्यू म्हणून असतंय. मग नंतर हा इथं घालायचा. आलं.
पेज अबाउट अस प्रोजेक्ट. हो हो. मग आता आणि इथं काय आहे, बटन आहे, इथे एक बटन आहे. मग पहिला तुम्ही सगळं घालून घ्यायचं असतं हे सगळं. नंतर हे सगळं सेटिंग्स असं कसं हे गॅप आहे ते नंतर आपल्याला आयडिया येते कसं काय करायचं. पहिला इथं बटन आहे, हे बटन घालून घ्यायचं. हा बटन घातलो. हा बटनचं साईज हे जरा मोठं झालंय. मग त्यासाठी मी काय करतो, ह्याचं साईज हे इथं सिलेक्शन करतो, ह्याची पॅड ओपन करतो इथं. स्टाईल, ह्याचं विड्थ एवढंच ठेवतो. साईडला करतो, साईडला केलं. मग हे मी आता तुम्ही इकडं डायरेक्ट हे केला, साईज कमी केला बघा, इमेजचा साईज पण कमी होतो, मग मेन्यूचं पण साईज कमी होतं. आपल्याला एवढं ठेवायचं आहे. हा. मग नंतर ह्याला याच्यावरती सिलेक्शन करून हे इकडे करेक्ट. मग आता इथं सिलेक्ट करा तुम्ही त्याला. नंतर ऍडव्हान्स मध्ये जाऊन लेफ्ट साईडला, राईट साईडला आहे ना हे, मग राईट साईडचं सिलेक्शन करायचं. मग हे कमी करायचं, इथं असं पण कमी होणार नाही. मग त्यासाठी काय करतो, हे कंटेनर सिलेक्ट करतो. कंटेनर सिलेक्ट केल्यानंतर ऍडव्हान्स मध्ये जाऊन पॅड हे केलो ओपन. मग त्यावेळेला हे सगळं होते. हे होते तसं. तर तुम्ही नंतर तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्हाला हे होत आहे. डायरेक्ट हे सोडा, इथे सिलेक्शन करा. आता हे लेफ्ट साईडला इथं मी हे असं ओढतो. नंतर हा बटन हे सिलेक्शन करतो, लेफ्ट साईडला हा पण ओढतो इथं. बटनचं साईज जरासं मोठं करून घ्या. असं आहे ना एवढं ते.
ते होवर मध्ये केले त्यांनी. हे साईज जरासं असं आहे. ओके, मग आता ते साईज साठी तुम्हाला ते सेम करून देतो. ते होवरिंग केलंय ना ते. नाही, होरिंग करूया, ते काही नाही. मला आपल्याला काय करायचं आहे, साईज जरासं कमी करायचं आहे याचा. हम्म, हम्म, हम्म. होरिंग ते काय आपल्याला नंतर करता येते. मेन आहे ते साईज. मग तुम्ही पण तुमच्या कंपनीचं डेली मार्केटिंग करता का होय, करायला लागते की. क्लायंटसाठी? हो, करायलाच लागतंय. म्हणजे पुणे बँगलोरचे प्रोजेक्ट घेत नाही का? नाही, पेमेंटचे प्रॉब्लेम असतात त्यांचे. 2-3 मला जरासं हो, प्रॉब्लेम हो, हो. होते. हो, हो, हो. त्यासाठी मी जास्त हे करत नाही. जो ऍडव्हान्स पेमेंट असला तेवढंच करतो, नाही तर नाही करायला जात. तो ऑप्शन कुठे गेला समजेना मला. एक मिनिट. बटन आपण एवढंच ठेवा, लाईट खरं विड्थला जरासं वाढवूया.
तेवढं तुम्ही नंतर करून घ्या. आता हे असं डाउनलोड ब्रोशर केलोय मी आता हे. ओके, हा हा डाउनलोड ब्रोशर आहे काय? हा डाउनलोड ब्राउचर. इथं बटन एवढं सजवतंय ना, काय नाही, बरं बटनचं लय सजवतंय रे. कारण 2 अलाइनमेंट असतो रे, एक बटन असतं आणि इथं टेक्स्ट असते वरती. मग त्या अलाइनमेंटसाठीच ते तसं सजवतंय. बरोबर. हा कलर ब्लॅक आहे ना? हम्म. ब्लॅक ब्लॅक मध्ये जाऊन कलर इथं ग्रीन असलेला हे ब्लॅक ओव्हर आहे. ओव्हर मध्ये जाऊन ऑरेंज कलर येते. नंतर हे ॲनिमेशन आहे. तुम्हाला परवा ॲनिमेशन दाखवलं ना मी? हा ॲनिमेशन दाखवलं ना तुम्ही. ओके. ते जरासं प्रॅक्टिस करा ॲनिमेशन. तुम्हाला ह्याचं शॅडो पाहिजे तर तुम्ही शॅडो ठेवू शकता, नाही तर नाही. ओके. ह्याचं रेडियस जरासं राउंड करतो. मग टेक्स्ट मला आता इथं ब्लॅक व्हायला पाहिजे. ओके. मग मी हे काय करतो, टेक्स्ट ब्लॅक ठेवतो. हे असं होतं काय? टेक्स्ट व्हाईटच त्यावरती गेलं डाउनलोड ब्रोशर म्हणून.
हे बघा, तुम्ही असं करू शकता. ओके. हा मेन्यू झाला, इथे घे. मग तुम्ही हे पब्लिश करा. पब्लिश केल्यावर आता इथे एक मिस्टेक आहे यांच्या ह्याच्यात. आता बघा, इथं सोशल मीडियाचं जरचं लिंक्स वगैरे द्यायचं असतं. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलो ना, हे इथं क्रिएट करताना तुम्हाला दाखवतो बघा. कॅप्शन. नाही नाही, तुम्हाला दाखवते. ते मेन्यू तयार करताना पण सब मेन्यू म्हणून येतो तुम्हाला. आता मी हा, तर सब मेनू. हे बघा, सब मेन्यू तर केलं आपण खरं. हा. इथे हे हेडर मध्ये गेला तर तुम्ही एक हेडर क्रिएट करत होता. मग हेडर क्रिएट करताना इथं दाखवतो. बिफोर हेडर म्हणून बिफोर फुटर म्हणून होतं माहिती आहे. बिफोर फुटर या बिफोर हा. हेडर ते इथं असते बघा. हे आहे ना, हे सिलेक्शन. मग आता आपण हे कसं करायचं असतं. आता इथं हे दिलं आहे, कुठलं ते बिल्ड युअर विजन. कुठलं ते CTS वगैरे लिहिलं ते का? हा, आता नाही ते सॉरी, मी सांगायचं चुकलो. ते त्याच्यात येत नाही. आता हा कसं करायचं तुम्हाला दाखवतो. हा एक भाग आहे, हा एक आणि हा एक आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, आता हे केलोय आता आम्ही. ओके, मग इथं प्लस करतो, आणखीन एक घेतो इथं. नाही तर तुम्ही असं पण करू शकता. ऑलरेडी तर मी इथं एक हे घेतलं इथं कंटेनर. मग मी इथं ह्याच्या खालीच एक कंटेनर घेतो, ह्याच्या खाली, कारण मी मेन इथे घेतलेलं ना त्यासाठी. मग हे वरती आहे, हे वरती घेतलो. मग आता किती भाग आहे त्याच्यात? 3 आहेत. 1 2 3. मग तुम्ही ह्याच्यात 3 भाग करू शकता. एक, नंतर 2, नंतर हा 3. हे सिलेक्शन करतो, हा असं. मग नंतर आता हा एक आहे. ओके, मग इथं फिनिशिंग युअर विजन म्हणून आहे. ऍक्च्युली इथं काय पण गरज नव्हतं त्यांनी घातलेली, बिल्डिंग युअर विजन फ्रॉम फाउंडेशन टू फिनिश म्हणून. काय गरज नाही. घालू नका, कारण हे काही गरज लागत नाही. मग तरी पण मी तुम्हाला हे करून काय दाखवतो, गरज. म्हणजे कसं दिसतंय तुम्हाला पण एक आयडिया येते. हा एक आहे CTS म्हणून. आता इथं बघा, हा पण आपल्याला यायला पाहिजे. ओके, CTS म्हणून दिलेला आहे. खरं हा लोकेशनचं आता आपल्याला करता येत नाही. का करता येत नाही? आता आपल्याला डायरेक्ट तुम्ही टेक्स्ट घेतला ना, मग ते करता येत नाही. मग आपण काय करतो, आम्ही लिस्टिंग म्हणत होतो माहितीये तुम्हाला. लिस्टिंग लिस्टिंग मध्ये जाऊन इथं हे ओढून इथं करा. मग आता ह्याच्यात किती एकच आहे तिथं. मग आपल्याला हे काही नको आहे. मग मी इथं हे सिलेक्शन करतो, ह्याचं पण सिलेक्ट करून इथं लोकेशन घालतो. इथं त्यांनी पेड व्हर्जन घेतलेत, आपण हे घेऊया लोकेशन सर्च मध्ये.
ठीक. हा इन्सर्ट करतो. मग नंतर इथं काय आहे, हे आहे त्यांचं CTS. CTS आहे. ओके करून हे असं आहे. याचं तुम्ही हे पण करू शकता. तुमचं साईज जरासं मोठं करतो. टेक्स्टचं जरा साईज कमी करतो. नंतर इथं काय आहे, इथे मेल आय डी दिलेत त्यांनी. ओके, मग इथं हे कॉपी करतो, हा डुप्लिकेट करतो, मग इथं पेस्ट करतो. मग आता इथं मेल आय डी आहे. आता इथं फॉर एक्झाम्पल आता तुमचं मेल आय डी घालतो इथं. gmail म्हणून आता इथे मेल लॉग इनचा मेल म्हणून करतो. ओके, हे असं झालं. आता ह्याचं कलर ब्लॅक ठेवलोय, इथं त्यांनी हे ठेवले, काय ऑरेंज ठेवले. ओके, मी कलर ब्लॅक ठेवलोय. नाही तर तुम्हाला कलर पाहिजे असलं तर सेम कलर स्टाईल मध्ये जाऊन आयकॉन तसं कलर सेम इथं पण तसंच करतो. सेम कलर झाला. मग आता हा पब्लिश करतो. आता मला हे जरासं वरती इथं पब्लिश करून बघायचं पहिला. आता कसं आहे, इथं हे वरती आहे, खरं हे खाली आहे जास्त. मग वरती यासाठी काय, आणि इथं कसं आहे, इथं लाईनिंग्स आहे त्याला. ओके, हे लाईनिंग्स मी तुम्हाला उद्या शिकवतो, नाही तर सगळं कन्फ्युजन होणार तुम्हाला मेन्यू क्रिएट आणि हे क्रिएटचं. मग हे लाईनिंग्स हे सगळं डेकोरेशन होणे आपल्याला नंतर करता येतं. पहिला काय आहे, कसं काय आहे तुम्ही वर्क पहिला फ्लो बघताय बघायला पाहिजे. डेकोरेशन आपल्याला करता येत आहे. हे इथं मी हे सिलेक्शन केलं की इथं हा डेकोरेशन इथं करता येते असं. झोप यायला का तुम्हाला? नाही नाही नाही, आवाज दुपारी मला दमलोय वाटलं मी. की खूप काम केलं वाटतं आज. तुम्ही फक्त ट्रॅव्हलिंग वरती असता का? काय कसं असतंय? नाही नाही नाही, आमची ते रिअल एस्टेटची कामं असतात ना, आम्ही बाईंग अँड सेलिंग हे करतो ना. नाही, तुम्ही ऍज अ फ्रीलॅन्सिंग करता काय, कसं करता ते? फ्रीलान्सिंगच करतो ओके. आणि क्लायंट्स बरोबर जावं लागतं ना इकडे तिकडे. हम्म, हम्म. कोणाची प्रॉपर्टी वगैरे द्यायची म्हणजे बाईंग सेलिंग हम्म, हम्म. एजन्सी सर. हे MNC मध्ये काम करता येत नाही का? करा की तुम्हाला कुठं करता तुम्ही ते करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. आता बघा इथं लाईन इथं खाली पाहिजे ना आपल्याला. मग हे ओपन करून बॅकग्राऊंड ओव्हरले
ते डिवायडर मध्ये असतं ना? नाही डिवायडर नाही आहे त्याला, डायरेक्ट ह्यालाच केलेलं आहे त्यांनी बॉटम मध्ये एक पॉईंट जास्त पाहिजे आपल्याला. ओके, नाहीतर मी अनेक पॉईंट कमी करतो आणि नंतर हे पब्लिश करतो. पब्लिश केल्यावर हा असा आहे. मग आपल्याला कसं पाहिजे, हे पूर्ण पाहिजे. मग पूर्ण पाहिजेला त्यांनी काय केले तर त्यांनी बॉक्स केलेत. हो, त्यांनी काय केले तिथं आला इथं आणि तरी पण इथं थोडं जरासा गॅप आहे. ते गॅप आपण फिलअप करता येते. मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये दाखवतो गॅप कसं फिलअप करायचा. आता हे जरासं पर्सेंटेज थोडं वाढवून जरा वाढवतो. ऍक्च्युली काही गरज नव्हती त्याची. नाही हे तेवढं तुम्हाला दाखवलं होता. म्हणजे कसं असतंय, तर मी तुम्हाला हे ऍक्च्युअली नंतर करून दाखवतो तुम्हाला. हा. काही नाही, फक्त काय तुम्हाला मॅटर कसं काय काय बसतंय तुम्हाला एक आयडिया द्यायला मला. ओके, हे तुम्ही जरासं वरती ओके. वरती टॉपला जरासं कमी केल्याने हा वरती जातो. ओके, असं वरती गेल्यानंतर पब्लिश करा. हा असा हे हेडर झाला. ओके, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला इथं हे आता पेज आता तुम्ही ओपन करता. आता कसं दिसतंय बघा तुमचं पेज आणि ते. आता तुम्ही होम पेज एक ओपन केला होता ना, हे एडिट विथ एलिमेंट्री करतो. हे हे तुमचे मेन्यूज झाले. इकडनं पेज स्टार्ट आहे. मग आता आपल्याला माहित नाही तर मेन्यू कुठनं चालू आहे आणि पेज कुठं काय आहे. मग आता ह्यानी काय केले, इथं इमेजेस घातले डायरेक्ट मेन्यूच्या खाली. मग आता आपण काय करतो इथं, मी इथं हे फुल इमेज घेतले सेम असं, म्हणजे कळण्यासाठी. मग आता इथं आपण काय करतो, त्याचा कलर तेवढं चेंज करून घेतलं तर पण तुम्हाला कळतं मेन्यू कुठपर्यंत आहे. कळाला? बरोबर. आज फक्त आज तुम्ही हे काय हे घेऊ नका, हे लाइनिंग बिनिंगचं आणि हा पण तुम्ही काय प्रॅक्टिस करू नका. हा बघ, फक्त आज काय करा, कसं हे करायचा. मी ह्याचं सगळं डिलीट करतो आता ह्याच्यातलं, कारण तुम्ही फर्स्ट पासून तुम्ही कराल तुम्हाला हे होत आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपला घालतो काय काय करायचं आहे. फर्स्ट म्हटलं पेजेस क्रिएट करा आणि त्याच्यात मॅटेरियल लिहा. ह्याच्यात असं होम मध्ये कसं काय काय घातला ना, तसं तुम्ही ह्याच्यात मॅटेरियल लिहा. हे बघा असं मॅटेरियल लिहा. नंतर मेन्यूज
तुम्हाला आता लिंक शेअर करतो मी याचं. नंतर इन्स्टॉल, कसली लिंक? तेच घ्या आता ह्याचं तुम्हाला रेकॉर्डिंगचं तुम्ही ते बघून करू शकता. हा, रेकॉर्डिंगचा. ओके ओके. हा. एलिमेंटर हेडर, हेडर थोडंच हे करा. हेडर फुटर तुम्हाला मिळतं तिथे एलिमेंटर. इन्स्टॉल प्लगइन. ओके. नंतर हे थोडं तुम्ही हे करा, इन्स्टॉल पर्यंत करा. नंतर ह्याच्यात तुम्हाला आणि काय इश्यूज येतात. इश्यूज आल्यानंतर उद्या आपल्याला सॉल्व्ह करूया. ओके. हे जर असं तुम्हाला हेडर फुटर मग जरा आता कन्फ्युजन मग आता आहे. जे आता आहे ते डिलीट करू ना मी? नाही, मीच डिलीट करतो. मी तुम्हाला डिलीट करूनच देतो. कारण काय होत आहे, नंतर तुम्हाला पण समजायला जरासं हे होणार. प्लगइन्स वगैरे तुम्ही सगळी अनेकदा करा. तुम्ही आणखीन एक हे केला काय तुम्ही मेल आयडी वरती, किंवा एकाच वरती तुम्ही प्रॅक्टिस कराल? मी एकाच वरती करतोय आता, परत आता करतो आता मेल ऍड्रेस. जरा करा जरासं, म्हणजे काय होतंय, प्रॅक्टिस जरासं चांगलं होतं त्याच्यावरती. फर्स्ट पासून सगळं करत गेला तर. प्लगइन पण उडवतो मी, हे तिथे दिसतं ना, ह्या प्लगइन पण उडवतो. हा हा. ओके. हे एवढं करा तुम्ही. तुम्हाला मी लिंक वगैरे शेअर करतो. येस.